शांतता देतील ही वाक्य. नशीब सुद्धा बदलेल आणि वेळ सुद्धा बदलेल. तुम्ही फक्त हिंमत हारू नका. हातावरच्या रेषा बदलायला वेळ लागत नाही. आयुष्यामध्ये अडचणी आणि संकट आली तर उदास होऊ नका. नेहमी लक्षात ठेवा, देव अवघड रोल त्यांनाच देतो जे चांगले ऍक्टर असतात. बरं झालं की मृत्यू सगळ्यांनाच येतो, नाहीतर श्रीमंत लोकांनी मस्करी केली असती की गरीब होता म्हणून मरण पावला. जर कोणी तुमच्या चांगल्या कामावर संशय घेत असेल तर घेऊ द्या, कारण संशय नेहमी सोन्याच्या शुद्धतेवर घेतला जातो, कोळशाच्या काळेपणावर नाही. आयुष्यामध्ये संघर्षाचा काळ येणं सुद्धा आवश्यक असतं, कारण त्याच वेळी समजतं की कोण आपला हात पकडतं आणि कोण आपला हात सोडून निघून जातं. जीवन यशस्वी बनवायचं असेल तर गर्ल्सवर नाही, तर तुमच्या गोल्सवर फोकस करा. कारण 5 वर्षांनंतर तुम्हाला कोणीही विचारणार नाही की तुमची गर्लफ्रेंड कोण आहे, तर प्रत्येक जण हे विचारतील की तू काय कमावतो. आयुष्य जगणं सोपं नसतं. संघर्ष केल्याशिवाय कोणीही महान होत नाही. जोपर्यंत दगडावर हातोडा पडत नाही तोपर्यंत दगडाला देव पण येत नाही. तुम्ही जर तुमचं आयुष्य यशस्वी बनवण्याचं कोणतं लक्ष्य ठरवलं असेल तर ते मिळवण्यासाठी आत्तापासूनच प्रयत्न करा आणि तुमच्या मनामध्ये काम पूर्ण करण्याचा संकल्प बनवा. जेव्हा सगळे सांगतात हार मान्य कर, त्यावेळी मन आपल्याला हळूच सांगतं की तू परत एकदा प्रयत्न कर, हे काम तूच पूर्ण करू शकतो. जेव्हा जिंकणार आहे हे माहीत असतं ते त्यावेळी कमजोर लोक सुद्धा लढायला पुढे जातात. पण बहादूर तर ते लोक असतात ज्यांना हार होणार आहे हे माहीत असून सुद्धा ते लढणं थांबवत नाहीत. डोकं आणि छत्री तेव्हा काम करतात जेव्हा ते चालू असतात. बंद असले तर दोन्हीही ओझं वाटतात. जर लोक तुमची फक्त गरजेच्या वेळी आठवण काढत असतील तर वाईट वाटून घेऊ नका, तर या गोष्टीचा गर्व करा. कारण प्रकाशाची गरज तेव्हाच पडते ज्यावेळी अंधार असतो. आकाशात उडणारे पक्षी सुद्धा कमेंट करत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की आकाशात बसायची जागा नसते, शेवटी खालीच यावं लागतं. जे तुमच्या हातातून निसटून गेलं आहे त्याच्यासाठी कधीही रडू नका, त्याला गमावू नका. यश तेच मिळवतात ज्यांना संकटांवर मात करणं येतं. माणसाने आयुष्यामध्ये चांगली संधी कधी येईल याची वाट पाहत बसू नये, कारण जी आज आहे तीच सर्वोत्तम संधी आहे. एवढं नका बोलू की लोक तुमच्या गप्प बसण्याची वाट पाहतील, तर एवढं बोलून गप्प राहा की लोक परत तुमचं बोलणं ऐकण्यासाठी वाट पाहतील. तुमच्या आयुष्यामध्ये अशाच व्यक्तीला जागा द्या ज्याला तुमच्यामधील कमी माहीत असून सुद्धा तो तुमची साथ देईल. आजकाल गरजेपेक्षा जास्त चांगलं असणं सुद्धा गरजेपेक्षा जास्त अपमान करतं. आयुष्याचा रस्ता स्वतःच बनवावा लागतो आणि ज्याने जसा रस्ता बनवला त्याला तसेच ध्येय मिळते. एकटेपणा तुमची ओळख एका महत्त्वपूर्ण व्यक्तींबरोबर करून देईल आणि ती व्यक्ती आहे तुम्ही स्वतः. कौतुकांच्या पुलाखालून स्वार्थाची नदी वाहत असते. एखादी व्यक्ती कोणाला कितीही समजून घेऊ शकत असेल, पूर्ण जगाची त्याला माहिती असेल, पण ती जर स्वतःला समजून घेत नसेल तर ती अज्ञानी आहे. जर तुम्हाला कोणी टाळत असेल तर वाईट वाटून घेऊ नका, कारण ती व्यक्ती तुमची किंमत समजून घेऊ शकत नाही. मेहनत अशी सोनेरी चावी आहे जी बंद भविष्याची कुलप उघडते. जे नातं आपल्याला रडवतं त्यापेक्षा आपुलकीचं नातं कोणतंही नसतं, आणि जे नातं आपल्याला रडताना सोडून जातं त्याच्यापेक्षा कमजोर नातं कोणतंच असू शकत नाही. भूतकाळाचा विचार करून कधीही रडू नका, भूतकाळ होऊन गेला आहे. भविष्याचा विचार करून चिंता करू नका, कारण भविष्यकाळ अजून यायचा आहे. नेहमी वर्तमानात जगा आणि त्याला सुंदर बनवा. नेहमी शांत राहा, त्यामुळे तुम्हाला स्वतःलाच मजबूत असल्यासारखं वाटेल, कारण लोखंड थंड झाल्यानंतरच मजबूत होतं, नाहीतर गरम असताना त्याला कोणत्याही आकारामध्ये बदलता येतं. कधी कधी आयुष्यामध्ये अशी परिस्थिती येते की
कोणी बोललं तरी ठीक आहे आणि नाही बोललं तरीही ठीक आहे. नात्यांमध्ये समजदार माणूसच का झुकतो? कोणी एकदा तरी विचार करून पहा की तो आतून किती तुटत असेल. आजकाल स्वार्थ असेल तरच तुमची आठवण काढली जाते, नाहीतर इथे कोणाला कुणाची काळजी आहे? बिझी राहिल्यामुळे माणसाचे अर्धे दुःख आपोआप संपून जातात. जेव्हा माणसाला गरजेपेक्षा जास्त महत्त्व मिळते तेव्हा तो दुसऱ्यांचे महत्त्व आणि व्हॅल्यू कधीही समजून घेत नाही. या गोष्टी करणे आजच थांबवा. लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार कधीही करू नका. अतिविचार करणे थांबवले पाहिजे. माणसाचे स्वप्न अमाप असतात आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस रात्र मेहनत घ्यायची. पण या सगळ्या धावपळीत जगणंच विसरून जातं. म्हणून जसं आहे तसं आनंदाने जगा. भविष्य सांगणाऱ्या लोकांवर कधीही विश्वास ठेवू नका. अति विचार करणं थांबवलं पाहिजे. मनाने विचार करणे थांबवून डोक्याने विचार करायला सुरुवात केली पाहिजे. दुसऱ्याकडे हट्ट करायचा नाही. जे काही घ्यायचं ते स्वतःच्या किमतीवर घ्यायचं आणि करायचं. लोकांना एकत्र येण्यासाठी प्रयत्न करणं थांबवणं. सगळ्या नात्यांमधील अति इमोशनल अटॅचमेंट. प्रत्येक गोष्टींचा एक काळ असतो. गोष्ट पुढे पुढे ढकलणे थांबवले पाहिजे. खोट्या मित्रांची साथ सोडून दिली पाहिजे. आपल्या आवडीनिवडी बाजूला ठेवून सगळ्यांच्या मदतीला हजर असणे. अति शहाण्या माणसांशी जास्त डोकं लावायचं नाही. वाईट विचार मनात आणणे सोडून दिले पाहिजे. स्वतःच्या काही कमतरतांवर न्यूनगंड बाळगणं. याउलट त्या कमतरतांवर मात करण्याचे प्रयत्न खूप आत्मविश्वास देतात. दुसऱ्यांकडून अपेक्षा करणं सोडून द्यायचं, कारण अपेक्षाभंगाचं दुःख खूप मोठं असतं. कुठल्याही गोष्टीचं वाईट वाटलं तरी काळ हे औषध आहे असं म्हणून त्रास करून घ्यायचं थांबवलं पाहिजे. लोकांकडून मोठ्या अपेक्षा ठेवणे बंद केले पाहिजे. लोकांना स्वतःचं महत्त्व पटवून देणं थांबवलं पाहिजे. आयुष्यात कोणासाठी कितीही केले तरी त्यांना आपली कधीही किंमत नसते. म्हणून दुसऱ्यांसाठी काही करण्याच्या भानगडीत न पडता आपलं आपलं आयुष्य जगायचं. पैशाने चांगली तब्येत आणि माणसं विकत घेता येत नाहीत. आपणच ती सांभाळून ठेवावी लागते. प्रत्येक वेळी नमतं घेणं, समजूतदारपणा दाखवणं. लोकांचं बोलणं जास्त मनाला लावून न घेणं, कारण लोक घोड्यावर सुद्धा बसू देत नाहीत आणि पायी सुद्धा चालू देत नाहीत. स्वतःवर शंका करणे थांबवले पाहिजे. कोणी कौतुक करावे, ॲप्रिशिएट करावं अशी अपेक्षा करणे सोडून दिले पाहिजे. स्वतःच्या चुकीचा दुसऱ्याला दोष द्यायचा नाही आणि दुसऱ्यांच्या मूर्खपणामुळे स्वतःला दोषी ठरवायचे नाही. आपला आपणच राखला पाहिजे, तरच दुसरे गृहीत धरणे बंद करतात. स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करणे थांबवले पाहिजे. जे आहे त्यात समाधानी राहिले पाहिजे. स्वतःपेक्षा जास्त महत्त्व इतरांना देणं. आपण माणुसकी, संस्कार, प्रेम, भावना या कारणांमुळे लोकांना आपलं मानत असतो, पण ते आपल्याला दुखावतात, कृतज्ञपणा दाखवतात तर आपल्यालाच वाईट वाटतं. लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवणं बंद करा. जिथे तुम्हाला किंमत नाही किंवा आमंत्रण नाही तिथे कितीही जवळचे मित्र असले तरीही जाणं थांबवलं पाहिजे. सगळ्यांची काळजी करत राहून स्वतःकडे दुर्लक्ष करणं. आपण आहोत तोपर्यंतच आपल्यासाठी हे जग आहे. प्रत्येक जण आपापलं आयुष्य बरोबर मॅनेज करतो. एखादी गोष्ट मला येणार नाही ही भीती. आपण ठरवलं तर
सगळं काही शक्य आहे. आपल्या सगळ्या अडचणी मित्रांना सांगणं बंद करा. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये 1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा.